झी 24 तास एक पाऊल पुढे। आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनात महिलांना मनासारखी पूर्ण वेळ काही देवीची पूजा करता येत नाही। अशा वेळी लोकलच्या आपल्या छोट्याशा जगातच त्या नवरात्र साजरा करताना दिसतात। 9 दिवस रोज वेगवेगळ्या रंगांची वस्त्र परिधान करून त्या नवरात्री साजरी करतायत। आज पहिल्या दिवशी महिलांनी लाल रंगाचे कपडे परिधान केलेत। त्यांच्या यामागच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। नवदुर्गेच्या नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेपासून सुरुवात झाली। कामावर जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना 9 दिवस सुट्टी मिळणं जरी शक्य नसलं तरी आपापल्या परीनं त्या देवीची आराधना करताना पाहायला मिळतात। देवीला आवडणारा रक्तवर्ण सौभाग्याचा जो लाल कलर आहे, लाल रंग आहे, ते वस्त्र परिधान करून आज या सगळ्या महिला ट्रेनमध्ये नवरात्र उत्सव साजरा करतायत। आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीने या साऱ्या महिला ज्या आहेत त्या नवरात्र उत्सव ट्रेनमध्ये का होईना पण साजरा करतात। मला सांगा, तुम्ही सगळ्या महिला रोज जाताना वेळ नसतो, पण कशा पद्धतीने नवरात्र उत्सव किंवा देवीची या माध्यमातून आराधना करता? सध्या आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला घरी काहीही करायला वेळ नसतो, त्यामुळे आम्ही सगळे सण उत्सव आम्ही ट्रेनमध्येच साजरे करतो। आणि त्याच्यासाठी आता ह्या 9 दिवस आम्ही 9 रंगाच्या साड्या नेसणार, त्याला मॅचिंग सगळी आभूषणं परिधान वगैरे करतो आणि गाडीमध्ये आम्ही बोंडला पण साजरा करतो। आईला मा पहिला मा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करी तुझी सेवा, माझा खेळ मांडीला देशीच्या दारी, मारवळ उंटय गुरुजावारी, गुरुजावारी देवीच्या सारवीला टिका, आमच्या गावच्या फुलोजी नायका, देवीन गाव कांडा तिळबाई तांदूळ घ्या, आमच्या आया तुमच्या आया खातील काय दूधोंड्याची भाजली टाळी। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ट्रेनमध्येच या ज्या महिला आहेत त्या नवरात्र उत्सव साजरा करतायत। या बोंडला गाऊन त्यांना हेच सांगायचं आहे की नवरात्र उत्सवात देवीने आपल्या घरी भरभराटी आणि लक्ष्मी आहे ती कायम राहू दे, शांतता कायम राहू दे आणि दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करण्याची आम्हाला शक्ती दे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह दीपाली जगताप, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।